व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूपदा विचारण्यात येते की शॉप कुठं आहे, तुम्ही कुठून साड्या मागवता. तर मला शॉपचं नाव सांगायला परमिशन नाही आहे आणि मी बऱ्याच शॉपमधून असे कनेक्टेड आहे, एकच शॉप नाही आहे. तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओ पाहिला असेल. तर ते काय शॉपचं नाव सांगत नाही त्यालाही कारण सांगते. मागे काय झालं होतं, असंच एकदा मी म्हणजे असं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, असं असं शॉप आहे, मी तिथून साड्या घेते आणि त्यांचा नंबर दिला होता. तर ते बोलतात की तुमचं काहीच चुकत नाही, म्हणजे मी नंबर दिले तर, किंवा फोन करणाऱ्यांचं पण काहीच चुकत नाही. पण एक आपला स्वभाव असतो ना, की ही साडी झाली, त्यानंतर ती साडी झाल्यानंतर ती साडी, परत त्याच्यात कलर क्वालिटी हे ते जितकं ते व्हिडिओवरती दाखवलं त्याच्यातले ते बोलतात की अगर समजा 10 कॉल आले तर 1-2 तरी साड्या म्हणजे 1-2 तरी कस्टमर घ्यायला पाहिजे. ते बोलतात नाही, 100 कॉल आल्यानंतर 8-9 जणच घ्यायचे असं. मग ते बोलतात की हे नाही जमत आहे. मग त्यानंतर त्याने मला सांगितलं की तुम्ही नका हे करू, म्हणजे नका देऊच नका आमचा नंबर. बऱ्याच शॉपमध्ये हा प्रॉब्लेम होतो, कारण रेग्युलर जेव्हा कस्टमर समोरासमोर येतो तेव्हा ते पाहतात, तेव्हाच त्यांना साड्या आवडली की पटकन खरेदी होते. आपण कसं त्यांना विचारणार, मग व्हिडिओ कॉलवरती दाखव, तेवढं वेळ पण पाहिजे त्यांच्याकडे, तितके कामाला मदतीला जे लोक असतात तेही तितके पाहिजे, तर ते त्यांना जमतं. अगर जमत नसेल तर मग कोणाला जबरदस्ती करण्यामध्ये उपयोग नाही आहे. तर मी इथून बऱ्याच जणांना व्हिडिओ कॉल करत असते. आता हे सगळे हे आहेत, पॅक आहेत तिथं, या साड्या सगळ्या मी तुम्हाला दाखवते. इकडच्या ज्या आहेत ते थोड्याफार ओपन दिसतात आणि इथून मी आता तुम्हाला दाखवलं तर हे बॉक्सेसमध्ये. आता हे बघा, शालू आहे बनारसी, ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी असतात. हे ॲक्च्युली शॉपचा जो मेन आहे तो एरिया पुढे आहे, तिथं सगळे कस्टमर आहेत. मी हे आज जे आपला एक एक्स्ट्रा कप्पा असतो, कप्पा म्हणते, एक आपण स्टोरेज म्हणू शकतो, त्याच्यामध्ये मी कॅमेरा फिरवून तुम्हाला दाखवू शकते. त्यानंतर हे जे आहेत, हा हे शालूच आहेत, बनारसी शालू आहेत. इकडे रेग्युलर वापरणाऱ्या साड्या आहेत, ह्या रेग्युलर वापरायच्या साड्या आहेत. आणि इकडे काठपदराच्या पैठणीमधल्या साड्या आहेत. इकडे जे वरती आहेत तिथं नऊवारी आहेत आणि त्याच्यावरती हे सगळे अशाच साड्या आहेत. हा फक्त थोडासा जो भाग आहे हा तेवढा मला वाटतो नऊवारीचा, बाकी सगळे अशा सहावारीच्या साड्या. तर मी ही साडी द्यायला आले होते, नऊवारी त्यांची, जी मी त्यांची शिवते नेहमी. तर हे वेगळी आहे थोडीशी साडी, मला घरी जमलं नाही ह्याचं शूट घ्यायला. अजून एक साडी होती ती तर गेलीच, म्हणजे घेऊन गेले ते. राजलक्ष्मी शिवले. हे बघा, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्याचं. बऱ्याचदा असं होतं की साडी शिवतो पटकन देण्यात येतं, कारण घाईघाईमध्ये त्या साड्या येतात. तर कलर खूप छान आहे, पदर पण खूप छान आहे. ह्या साड्या जे आपण कॉटन सिल्क बोलतो ना, त्या पॅटर्नमध्ये येतात. तर अशा पद्धतीच्या ह्या साड्या आहेत आणि दिसायला खूप सुंदर दिसते. ह्याला सिंगल काष्टा, शक्यतो सिंगल काष्टा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप कमी भेटतं बघायला. हे आता प्रेस करावं लागेल. इथं टक केलेलं आहे, इथं टक केलेलं आहे. कलर खूप छान आहे, मेहंदी कलर आहे आणि बॉर्डर पण खूप सुंदर आहे. तर मी काय बघायला लागले, ओके, हां, मला ही जागा थोडीशी वेगळी वाटायला लागली, त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये माझंच लक्ष जात आहे. आणि हा घोळ बघा, आणि ह्याची बॉर्डर सिंगल आहे. हां, जसं सांगेल, पण ह्याला इथं जोड येतो, हे लक्षात घ्या. हां, म्हणजे कुठंतरी तुमच्या त्या साडीमध्ये जोड येणार, हे दिसत पण नाही त्याच्यामध्ये. आणि हे मागून बघायला गेलं तर असं आहे, त्याचा पदर इतका सुंदर भरगतचा आहे. असं ह्याच्यावरती कदाचित ब्लाऊज असेल असं वाटतं, हा असा ब्लाऊज, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळं घेऊ शकता. साड्या सिलेक्ट करताना सगळ्यात आधी काय करायचं मी तुम्हाला ते एक सांगते. ही साडी राहू दे माझ्या हातातच, काही नाही. तुमचं बजेट काय आहे ते आधी तुम्ही ठरवायचं. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कुठला हवं आहे ते ठरवायचं. बजेट सांगितल्यानंतर मग साडी आम्ही जिथं शॉपमध्ये जातो त्याच किमतीच्या त्या साड्या आम्ही काढतो. शक्यतो भरपूर डिस्काउंट असते. तुम्हाला मार्केटमध्ये अगर ती साडी समजा 5,000ला भेटत असेल तर आरामात 25% डिस्काउंट, म्हणजे तुम्हाला ते तुम्ही डिवाइड करा. हां, त्याच्यापेक्षा जास्त नाही, हे सांगते. आणि तेही डिस्काउंट देण्याचं त्यांचं कारण आहे, कारण माझ्याकडे ज्या नऊवारी शिवण्यात येतात त्यांचे नेहमी माझ्याकडे नऊवारे असतात त्यांचे. आणि मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की माझ्याही कस्टमरना नऊवाऱ्या हव्यात. बरेच जण व्हिडिओ कॉलवरतीच साड्या सिलेक्ट करून घेतात. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे. मी म्हणले मग मला तुम्ही डिस्काउंट द्या, कारण बरोबर आहे, म्हणजे तुम्ही जी साडीची किंमत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साडी शिवून मिळते. समजा साडीची किंमत तुमची आरामात 4,000 आहे. हां, अगर 25% डिस्काउंट दिलं तर 1,000 रुपये मायनस, म्हणजे 3,000ला. शिलाई माझी 1,000 आहे, म्हणजे 4,000ला तुम्हाला शिवून साडी भेटते. बऱ्याच ठिकाणी अशा ऑफर असतात की साडी तुम्हाला शिवून भेटेल, शिलाई 0.
म्हणजे काहीच नाही. पण असं होत नाही, कुठंही होत नाही, हे मी तुम्हाला सांगते. जे आहे ते आहे. आणि माझं हे असं होतं की मला शिलाईमध्ये पैसे भेटतात, तर मी साड्या विकून अगर त्याच्यामागे एका साडीमागे अगर मी 100 रुपये कमवते, त्यापेक्षा मी एक साडी शिवल्यानंतर मी अगर 1000 कमवत असेल तर मला तो बेनिफिट जास्त चांगला वाटला. मला खूप जण बोलतात तुम्ही साड्या ठेवत जावा, तुम्ही हे करत जा, पण मला ते जमत नाही. माहिती नाही का जमत नाही. हां, इरकलच्या माझ्याकडे साड्या असतात, कॉटनचं मटेरियल असतं, परत त्यानंतर काय असतात, थोडेफार ब्लाऊज पीसेस असतात, खणाचा कपडा आहे, हे एवढंच असतं. त्याच्या पलीकडे मी कधीही प्रयत्न करत नाही. मला वाटतं माझं शिलाईचं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे आणि जे मला काम मिळतं त्यात मी खूप समाधानी आहे. त्याच्यामुळे मी दुसरे प्रयत्न करण्याच्या भानगडीत नाही पडले. कदाचित केले असते तर ते खूप डेव्हलपही झालं असतं आणि चांगलं इन्कमही राहिलं असतं, पण मला तितकंच जमतं. अगर माझ्या म्हणजे मी काम करण्याची जी कुवत आहे त्याच्या पलीकडे मी जरा गोष्टी करायला गेले, ते झेपले नसते तर बरेचसे प्रॉब्लेम झाले असते असं मला वाटतं. मेन तुम्ही काम किती आहे आणि तुम्ही त्याच्यात किती समाधान आहे. 10 रुपये कमवणाराही व्यक्ती समाधानी असतो, 1000 रुपये कमवणाराही असमाधानी असतो. हे मी तुम्हाला उदाहरण देते, कारण आम्हाला अनुभव येते, आम्ही पाहतो. तर जे आहे ना त्याच्यामध्ये आपण काम करतो, व्यवस्थित आपल्याला काम मिळतं, त्यात समाधान मानायचं. आजी म्हणायचे जे भेटत नाही त्याच्या मागे पाळत गेलं तर हातचं बोलतं काय बोललं, माप बी गेलं आणि तूप बी गेलं, असा प्रकार नाही व्हायला पाहिजे. तर ही साडी द्यायला आले होते. बॅक कॅमेराने मी थोडेसे तुम्हाला इथलं जे काही आहे त्यांचं इथलंच दाखवते. मेन शॉपमध्ये मला नाही वाटत मी घेईन, कारण कस्टमर खूप आहेत, त्यांना शॉपचं नाव पब्लिक करायचं नाही आहे, इथं कुठंच त्यांचं नाव नाही आहे. पण तुम्हाला नऊवारी सोडून सुद्धा तुम्हाला कुठल्या साड्या हव्या असतील जास्त प्रमाणात तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तेव्हा मी तुम्हाला कधी आले तर व्हिडिओ कॉल करून मी दाखवते. साड्या खूप सुंदर असतात, अप्रतिम साड्या असतात. आता ही नऊवारी ठेवते, बॅक कॅमेराने आपण थोडंसं पाहूया. चालेल चालेल. सगळे हे असं पॅक आहेत, अजून बॉक्सेस काढले, ते रेग्युलर वापरणाऱ्या साड्या आहेत. पण साड्यांची क्वालिटी आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्याच्यानंतर हा जो कप्पा आहे हा सगळा नऊवारीचा आहे, तो पण तिकडचा सगळा नऊवारीचा. हे बॉक्सेसमध्ये 6 वारे आहे. तिथं तुम्हाला दिसेल हे जे आहे व्हाईट साडी, केरळची साडी, आता सगळ्या ठिकाणी भेटतात. आणि ह्या शालू आहेत आणि ह्या काठपदर पैठणी ते साड्या 6 वारे, ह्या इकडच्या अशा साड्या. त्याच्यानंतर हे रेग्युलर वापरणाऱ्या साध्या सिंपल साड्या आहेत, जे रेग्युलर आपण रपटप वापरू शकतो. त्यानंतर इकडच्या आत्ता ज्या काही फॅशनमध्ये आहे, तुम्हाला एखादं मी हे दाखवते, म्हणजे ह्या तुम्हाला फोटोवरून लक्षात येईल. आणि इकडं पण सगळ्या लावलेल्या नऊवाऱ्या साड्या आहेत. इकडचे सगळे पॅकेटमधल्या ह्या चांगल्या क्वालिटीच्या, जरा फॅन्सी आहेत. हे जे आहेत ना हे जरा फॅन्सी साड्या आहेत अशा. त्याच्यानंतर ह्या रपटप आहेत, तुम्हाला बस्त्याला, परत ह्याच्यासाठी काय बोलतात, लग्न कार्यामध्ये जो असतो ना बस्ता मानतो तेव्हा जे देण्या घेण्याच्या साड्या असतात ह्या चांगल्या असतात. खरं बघायला गेलं तर ह्या साड्या चांगल्या टिकतात सिल्कपेक्षा. आणि हे सगळे बॉक्स आहेत आणि हे सगळे वरती ओढणे आहेत आणि ह्या सगळ्या शालू आहेत. तर अशा प्रकारचे इथे भरपूर साड्या आहेत. मग अशी मी तुम्हाला काढून दाखवलं एक साडी, परत एक साडी मी ओपन करते. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा बनारसी, म्हणजे कतान सिल्क. आणि काय आहे ह्याच्यामध्ये हेही सांगते तुम्हाला, ह्या सेमीमध्ये असतात, ओरिजिनल नसतात. आता ह्याच्यात हे पायले कधीपासूनचं दिसायला लागले ते बघते. हो का, ह्या वेगवेगळ्या ह्याच्यावरती वर्क आहे. अजून एक मी साडी बघितली होती जी आत्ता आरी वर्कसारखं आहे ना तसं ते आहेत, इथं दिसतं ते. हे बघा, हे असे हे ब्लाऊजवरती ही साडी अशी आणि त्याच्यावरती हे आरी वर्कचं ब्लाऊज आहे. एक मिनिट कसं आहे ते दिसतं असं. हे भरलेलं ब्लाऊज आहे ह्याच्यावर, म्हणजे प्युअर आरीवर्क नाही, थोडंसं मणी आणि आरीवर्कचं. तर असं सगळं आहे. मला ही साडी हे करता येत नाही. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.